ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि. महाबळेश्वरला सुद्धा आपण बऱ्याच वर्षांनी भेटतो. एरवी भेटतो, पण इथे बऱ्याच वर्षांनी भेटतो. आपले गुरुदेव स्वामीजी महाराज त्या काळात, म्हणजे आता 40-45 वर्षापूर्वी त्यांच्या मनात असं विचार आला, सिद्धरामेश्वर महाराज इथे कधीतरी येऊन गेले होते, 1-2-3 दिवस राहून गेले असते. आणि स्वामीजी महाराज इथे काही भक्तांच्या कडे येत होते. असताना त्या थंड हव्याच्या ठिकाणी आपल्या गुरूंच्या स्मृती आणि आपल्या भक्त लोकांना इथे महाबळेश्वरला आले तर राहता यावं, सत्संग आणि साधना शिबिर, संस्कार शिबिर हे करता यावं या हेतूने विधी आणि न्यायमंत्री त्यावेळी रत्नप्पा कुंभार होते. ते कोल्हापूरचे होते. आपल्या स्वामीजी महाराजांचे ते जवळचे होते. त्यांना असं आमच्या गुरूंच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि आपल्या जे सांप्रदायिक मंडळी आहेत, भक्त लोक आहेत, त्यांना महाबळेश्वर सारख्या ठिकाणी एक स्थान असावं जिथे येऊन साधना करतील, शिबिरे करतील, सत्संग करतील, ह्या सगळ्या गोष्टींसाठी गरज आहे. तर त्यांनी मनावर घेतले आणि ताबडतोब ही जागा द्यायचं मान्य केले. कारण ते मंत्रीच होते, त्यांच्याकडे हा अधिकार होता. इथे तलाव सदृश ही जागेची स्थिती, भरपूर मेहनत करून या भागातली भक्त मंडळींनी ते भरले. काही आपल्या जुन्यातली मंडळी होते. महाराजांची अत्यंत निष्ठावान मंडळी या जावळी खोऱ्यात होते. कारण मुंबईला प्रवचन कीर्तन हे सर्व होत असताना अण्णासाहेब पाटील महाराजांचे शिष्य जसही झाले तसं सर्व माताडी बांधव जे होते त्या काळातले, त्या सगळ्यांना संप्रदायात आणायचं छंग बांधलेले होते त्यांनी. माझे जेवढे माताडी असतील ते सर्वही माझ्या गुरूंचे शिष्य होतील. माझा परिवार मला वाढवायचा, आध्यात्मिक परिवार, धडाडीचे व्यक्तिमत्व होतं. आणि त्या कारणास्तव सातारा पूर्व आणि पश्चिमेमध्ये, याशिवाय पुण्यातला काही भाग, कोल्हापूर सांगलीचा काही भाग जे आहे, या निमित्ताने सर्वही संप्रदायामध्ये मंडळी आले. आणि त्यानंतर ज्या त्या गावात सुद्धा संप्रदाय, आणि त्यातल्या त्यात या जावळी खोऱ्यातली जी काही भक्त मंडळी होते, हे इतकी निष्ठा आपल्या गुरुप्रती, इतकी श्रद्धा की मेड्याच्या खाली 101 बैल जोड्या झुंपून
गाडीत बसून महाराजांची मिरवणूक काढलेली होती. केळघरच्या मेड्याच्या खाली गेल्यानंतर या बाजूला कुठलं गाव ते, करंजे ना, करंजेला जागा दीक्षा द्यायला जागा नव्हती खोली, होय ना. झाडाखाली 800 लोकांना दीक्षा दिली. एवढा मोठा झाड होता, त्या झाडाखाली बसूनच सगळ्यांना दीक्षा बरोबर दिली होती. आणि ही जुनी मंडळी आहेत अजून. प्रत्येक गावात कोण कुठलं मंदिर बांधत असतील तर ही मंडळी आपल्या गुरूंचं स्मारक असावं म्हणून इथे अनेको गावांमध्ये महाराजांच्या स्मरणार्थ गावात काडसिद्धेश्वर मंदिर बांधले. आणि महाराजांची तेवढीच प्रीती आणि तेवढीच प्रेम आणि तेवढीच भक्त लोकांवर करुणा आणि ह्या मंडळींचीही जीवापाड प्रेम, आपल्या गुरूंसाठी काहीही करावं एवढी. अशी खूप गावं आहेत महाबळेश्वरपासून ह्या सगळी चारी बाजूने, वाईच्या इकडच्या खोऱ्यात असतील, पलीकडच्या खोऱ्यात, पलीकडच्या उरमोडी खोऱ्यात, असं सगळीकडे. आणि इतर जी बाहेरची मंडळी त्यांनाही सगळ्यांना असं या थंड हव्याच्या ठिकाणी येता यावं. केवळ सप्त्यालाच असं नाही आहे, इतर दिवशीसुद्धा आले तर आपल्या भक्तमंडळींना महाबळेश्वर सगळ्यांना परवडण्यासारखं नाही आहे, हे सर्वजण जाणतो आपण. आणि आपण शेतकरी आणि नोकरदार मंडळींना आता हल्ली थोडंसं आमची पोरं शिकले, शाणे झाले आणि मोठे पगारदार झाले, तो भाग वेगळा. पण आधी आपलं सामान्य परिवारातील या सर्व लोकांना महाबळेश्वरसारख्या ठिकाणी येता जाता यावं. इथे 4 दिवस 8 दिवस काय साधना करतील ते करावं. इथे वर्षातनं 1 2 4 वेळ सत्संग व्हावं किंवा महिनाकाठी सत्संग व्हावं, या सगळ्या हेतूने हा मठ स्थापित झाला. याच्याकरता 30 वर्षाची भाडेपट्टीने ही जागा दिली होती. आणि त्याच्यात एक कलम टाकले की 30 वर्ष संपल्यानंतर पुन्हा ते वाढवून देण्यात यावं ऑटोमॅटिकली. आणि 30 वर्ष संपले केव्हाच. आता ते वाढवून द्यायचं आहे. देणारे आणि घेणाऱ्यांमध्ये सुसंवाद अजून होत नाही, म्हणून चालले पुढे पुढे. पण सांगण्यामागील हेतू की या ठिकाणी आपण आलो ना, एक आनंद आहे. संसार काय, संसार नेहमी असते, त्या संसाराचा काय सांगावा. आणि महाराजांच्या भाषेत सांगायचं तर ते कोळसा कितीही उघडला त्यातनं काय पांढरं काय निघणार नाही. कारलं किती तुपात तळलं आणि साखरेत गोडलं तरी ते काय गोड होणार. आणि आमचा संसारही असंच असतं, काही केलं तरी संसार असा आहे की असा एक मोठा भगदाडही, एक मडका असा आहे, त्याला एक भोक पडलेले ते मुजवेपर्यंत दुसरं एक भोक तयार झालेले असतं. ही भोकं सगळी मुजतच नाही. संसारातली कोणाच्याही अडी अडचणी कधी संपतच नाहीत. एक संपवतो तोपर्यंत दुसऱ्या 2ना जन्म देऊन पहिलं संपते ते. जसा रक्तबीजासुरासारखं. देवी भागवतामध्ये रक्तबीजासुरांची कथा येते. रक्ताच्या प्रत्येक कणातनं राक्षस तयार होतात. तसं आमच्या संसारात हे अशी तयार होतात पीडा, कारण त्याचा स्वभाव आहे. अज्ञान जड दुःखाने भरलेली आहे ते. संसारात अज्ञानच अज्ञान आहे, जडताच जडता आहे आणि दुःखच दुःख आहे. जसं की तेल्यांच्या घरी जावं आणि सोनं मागावं. तेल्यांच्या घरी तेल मिळेल, सोनं नाही मिळणार.
किंवा सोनारांच्या घरी जाऊन मला 1-2 किलो तूप दे म्हटलं तर कुठून देणार तो? तूप शेतकऱ्याच्या घरात मिळणार, सोनारांच्या घरात नाही मिळणार. त्यांच्याकडे सोन्याचे साहित्य मिळेल. तसं आम्ही कुठेतरी जाऊन काहीतरी मागतो अशी आपली अवस्था झाली. इथे आम्ही सुख मागण्यासाठी आलो आणि जो भेटेल, जे दिसेल त्याच्याकडे तू देशील का, तू देशील का, जन्मापासून मृत्यूपर्यंत कळायला लागल्यापासून कळणं बंद होईपर्यंत कुठे मिळेल, कोणाकडून मिळेल, कोणाकडून मिळेल, ही चालूच आहे आमची, चालूच आहे. जोपर्यंत मन मानत नाही तोपर्यंत भेटत नाही. कोणी काहीही सांगू द्या, आपलं मन जोपर्यंत तयार होत नाही सुख मानायला, कारण सुख वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, पदार्थांमध्ये नाही आहे. सुख आपल्या मनात आहे. मनाने मानायचे की नाही मानायचे हे ठरवायचं आहे. म्हणून एक म्हण आहे, आपण ऐकलं असणार, शरीराचा बोजा वाढला तर योगासन आणि व्यायाम करावा. मनाची बोज वाढले, मनावर बोज वाढला तर ध्यान धारणा, भजन पूजन करावं. आणि पैशाची जर बोजा वाढलीच आपल्या घरात, दान धर्म करावं. होय ना, त्याशिवाय हलका होणार नाही. हा हलका करता येते, जोगार वेगार खेळला तर एका दिवसात. हा हलका म्हणजे काय, सपाटात. पण धर्ममार्ग नव्हे. मी म्हणतो ते धर्ममार्ग, आपल्याला आता बोललो मी, ते धर्ममार्ग सांगतो की यांना हलका करण्याचा धर्ममार्ग आहे. पैसा जास्त झाली, बोजा वाढायला लागले. आता जसं की धरण भरते, आता अजून पाणी यायला लागलेले आणि धरण भरलेले. कुठेतरी कॅनालला, सांडव्याला पाणी सोडायला पाहिजे तर धरण राहील. सांडव्यातनं पाणी सोडणं याचा अर्थ योग्य दिशेला, योग्य कार्यासाठी त्याचा विनियोग करायला सुरू करणं. साठवून ठेवणं योग्य नाही. योग्य कार्यासाठी त्याचा खर्च करायला सुरू करणं. अन्यथा त्याला गती आहेत, ते ठरलेले आहेत. एक तर चोर चोरी करून संपवेल. आता चोर म्हणजे पूर्वीच्या याच्यात यायचे आणि दरोडा ढकेती घालून नेत होते. आत्ता फार वेगळं आहे बाबा. आपण नेऊन ठेवायचा बँकेत, हो ना, आपली पैसा सुरक्षित राहील म्हणून, आपल्याला महिन्याला व्याज देतील म्हणून आपण बँकेत ठेवणार, सुरक्षित आहे असं आपल्याला वाटतंय. आणि त्याच बँकेतनं मोठी 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 लोक शेकडो कोटीत, असं 1-2 कोटीत नाही, शेकडो कोटीत ते कर्ज काढतात. 200 कोटी झाली, 1000 कोटी झाली, 2000 कोटी झाली, आता एक 50,000 कोटी झाली. ती तयारी सुरू करतात, आता दिवाळे काढायचं आपण. मग हळूहळू हळू त्याला नुकसानीत दाखवायला सुरू करायचं. नुकसानीत दाखवायला सुरू करायचं. 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष त्याला नुकसानीत दाखवत 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 त्याला दिवाळीच्या उंबरट्यावर आणायचा. आणून बँकेचे आणि काही राजकीय क्षेत्रातले वरिष्ठ मंडळींना हाताशी धरून दिवाळी घोषित करायचं. दिवाळी घोषित झाली की 50,000 कोटीचा आपला जो कर्ज आहे, आपले जो कंपनी आहे ते तोट्यात आलेले. तर आता दिवाळी घोषित झाल्यानंतर बँक आणि काही मंडळी मिळून काय करतात, त्याला जेवढं असेल ते ताब्यात घ्या, घेऊन तेवढं विकून टाका.
हे संगनमतानीच. मग 50,000 कोटीची जी प्रॉपर्टीची जी कंपनी आहे, त्या कंपनीला 10-15,000 कोटीला विकून टाकायचं. कुणाला? ह्यांच्याच नातेवाईकांना विकायचं. ते ज्यांनी दिवाळे काढले ना, त्याच्याच जवळच्या कोणाला तरी ते विकून टाकायचं. झालं, एकदा संपलं बँकेचे. म्हणजे 15,000 कोटीला विकले म्हणजे 35,000 कोटीला चुना लावले आणि त्यात आमचे सगळे पैसे डिपॉझिटवाल्यांची गेले. आणि तो काय करतो, पुढे 2-4 महिन्यांनी तीच कंपनी पुन्हा 20,000 कोटीला विकत घेतो. 15,000ला विकलेले ते, आणि ज्यांनी घेतले ना त्याला आधीच ठरलेले असते, तुला एक 5,000 कोटी देतो, ते देऊन टाक मला. परत धंदा सुरू. आणि ह्याच्यावरही काय कमी जास्त भानगड झाली की परदेशात जाऊन बसायचं. कळलं ना आपल्याला? तिथे सगळे बसताना आधी बसवलेले असतात. जसं विजय मल्ल्या, नीरव मोदी, हे भरपूर आहेत. आणखीन एक परवा जाणार होता 50,000 कोटीवाला, त्याला बरोबर त्याने अडकवले. आता मी नाव नाही सांगत, आहेत असं बरीच आहेत. कारण मला या मोठमोठे बँकर आणि मोठमोठे व्यापारी आहेत, अशाच पद्धतीने सगळे धंदा करणारे, ते सांगतात स्वामीजी असं करायचं असतं म्हणतात. ही किरकोळ आपल्याला 2 कोटी 3 कोटी कर्ज घ्यायचं, बुडवायचं, हे यात काय मजा असते म्हणतात. तिथे मोठ्यांची असते मजा. आणि मग त्या पैशात सगळ्यांचे वाटणे असतात, असं एक नाही. राष्ट्र चालवणाऱ्यांपासून सगळ्यांचीच वाटणे असतात. संपत्ती सुरक्षित नाही, ही चोरी असंही पद्धत नाही. ही एकच गती सांगितली मी पैशाची, अशी हजारो गती आहे पैशाला. दुसरं, पूर्वीचा राजा आणि आत्ताचा इन्कम टॅक्स आणि ईडी हे दोघेही मागेच असतात. जरा काय चुकले की असं होईल आपली अवस्था, ही पैसे सगळेच घ्या करे, मला एवढा सोडा यात ना, अशी स्थिती येते. म्हणजे भीक नको कुत्रावर म्हणतात ना, तशी स्थिती येते. खूप कमल काही लोकांचं मी बघतो जवळून. पूर्वी आग लागणे वगैरे हा प्रकार होता, ती संपत्तीला एक गती होती. ही जर नाही खर्च केला तर ही गती, त्याला सद्विनियोग कर. दुसरं, पैशाचा भार वाढला तर त्याचा दान धर्म योग्य, रचनात्मक कार्यासाठी खर्च कर, सृजनशील कार्यासाठी खर्च कर, समाजाचा देशाचा भला होईल अशा कार्यासाठी ते खर्च कर. अर्थ अधिक झाला तर ते अधिक कधी होणार हो? कोणाला मला जास्त झालेले आहे असं कधी ऐकलंय आपण आजपर्यंत? नाही, जास्तच वाटत नाही कोणाला. मी काही मंडळींना असं बघितले, जिथे बघाल त्या गावात त्यांची प्रॉपर्टी आहे, दिसाल ते रस्त्याला त्यांची प्रॉपर्टी आहे, जमिनी घेतलेल्या आहेत. अरे हे करणार काय मला काय कळत नाही, की ही जमिनी काय घेऊन जाणार आहे सगळे, मागेही कोण नाही असा. अशी खूप लोक बघितले मी, खूप लोक बघितले. एवढ्या संपत्ती कमवून ठेवणं, ती हे झाले ना, नोटाबंदी झाले ना, बापरे काय धडपडत होते माणसं. मी बघितलं, गोडाऊनची गोडाऊन भरलेले, एका दिवसात कागद झाले ते. मग ह्याला 2 लाख दे, त्याला 2 लाख दे, त्याला 2 लाख दे, कोणाला ट्रॅक्टरच घेऊन देतंय, कोणाला गाडीच घेऊन देतंय. आणि मग ते गाडीचे कागदपत्र नंतर आपल्या नावावर करून, काय 12 भानगडी बाबा, एक नाही. मग ही भानगडी करायला कोणी सांगितलं? आधी सुखाने खाऊन पिऊन झोपता येत नव्हतं. अरे एकेकांच्या घरात 20-20 हजार कोटी, 40-40 हजार कोटी, आणि काय करून संपणार आहे? भरपूर बघितलं मी. काही लोकांना बघितलं की
ऐकलं कोण तरी सांगतात 400 ट्रॅक्टर घेऊन, 1-2 नव्हे 400 ट्रॅक्टर घेऊन दिले लोकांना. तू घे आता, जो रोखमध्येच घेऊन टाक, शेतकऱ्याला पैसे दिले. मग नंतर मला व्याज नाही दिला तर चालेल, पण पैसे तेवढं दे. यंत्रणा पण चांगली असते, करतात, असं काय नाही आहे वसुली. पण ही संपत्तीची बोझ काय पुरे असं वाटले कोणाला बस असं वाटतो का? आणि कोणत्या मार्गाने कसं कितीही आम्ही कमवलं तर आपल्याला पुरे असं कधी वाटते का? आणि झालं बाबा यांचं इथपर्यंत आलो, बस आता मी सुखाने राहीन असं एक तरी म्हणतोय? नाही, आपलं अजूनही हाव तसाच आहे. आणि या व्यसनात असं अडकलं जातो आपण, त्याच्यात आत सापडून बाहेर येता येणार नाही अशा पद्धतीने बंदित होतो, कैद होतो त्या संपत्तीत. आम्हाला आता बाहेर पडता येत नाही अशी अवस्था होते. असं खूप लोक माझ्याकडे येऊन रडताना मी बघितलं. काहींनी तरी आपल्याला आश्चर्य वाटेल, मोठं उद्योगपती, त्यांच्या मुलांनी कधी ते सगळे संपत्ती नावावर करून घेतले आणि ह्यांना नेऊन वृद्धाश्रमात सोडून आले, ज्याच्याकडे कमीत कमी 1 लाख लोक कामाला असतील. मी छोट्या माणसाचं नाही सांगत, लाखाहून अधिक कामगार ज्यांच्या मोठ्या कंपनीत आहे, त्या माणसाला त्याच्या पोराने कधी ठगवलं त्यांना कळलंच नाही. दुसऱ्यानी तिसऱ्यानी नव्हे, पोरानी. संपत्ती कोणाला काय करायला लावेल काय गॅरंटी आहे? मुलांनी मुलींनी. आणि कोण नातेवाईकांना म्हणून कोणी कोणालाही संपत्तीसाठी काहीही करतो. आपण आयुष्यात ठरवायला पाहिजे की आपली इतिमिती काय असावं. का सगळी ठेके आपणच घेतलेले आहोत? हा, प्रत्येकांची योग्यता वेगवेगळी आहे. माझ्या जीवनात मी काय करायचं हे सगळ्यांना ज्यांची त्यांची जाणीव आहे, आणि त्याच्याकरता जेवढं लागतं तेवढं जरूर असायला हवं. आता मोठं टाटा आहे, टाटाला किती लागणार? टाटाला किती कमी पडणार का? टाटाला स्वतःला काही नकोच आहे. टाटा असा एक उद्योगपती आहे की करोडो लोकांना रोजगार मिळायला पाहिजे ही त्यांची हेतू असेल तर त्यांच्याकडे किती असलं तरी कमी आहे, कारण ती सगळ्यांसाठी असावं. त्याचा काय लग्न बी नाही आणि पोरं बाळा बी नाही, कोणाला तरी देऊनच जाणार असे असतात. असे काही लोक आहेत. एक माणूस आहे आता, श्रीधर वेंबू नाव ऐकलं असणार. देशातला 60वा उद्योग, मोठे जे 1, 2, 3, 4चे जी सूची आहे ना, लिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये देशातला सगळ्यात मोठा 60वा उद्योगपती तामिळनाडूतला आहे. छोटासा स्वर्णकाशी नावाचं गाव आहे त्याचा. अमेरिकेत जाऊन जगतप्रसिद्ध कंपनी तयार केला. त्याला एके दिवशी असं वाटलं, मी इथे अमेरिकेत कशासाठी मिळवायचं हे, आणि माझ्या जीवनात मला काय करायचं आहे, आणि खोळ्यासारखे मी ह्याच्या मागे लागलो आणि वाढवत निघालो, याचं मला समाधान काय? एके रात्री त्याला असं वाटलं, नाही, हे सगळे बंद करायचं, माझ्या गावी जायचं. माझा हेड ऑफिस जो आहे जगभरात त्याचे धंदे आहेत सॉफ्टवेअरचे, तर त्यांनी एका रात्रीत ठरवलं की आपल्या गावी जायचं. तामिळनाडूमध्ये गावी गेला तो ऑफिस घेऊन, ज्या गावची लोकसंख्या 1000-2000ची लोकसंख्या, त्या गावात जगातला 1 नंबरचा त्याचा कार्यालय ते गावी नेला. त्याने ठरवलं, माझ्या देशासाठीच मी करेन आता इथनं पुढचं आयुष्यात. आणि आधी सुद्धा त्याच्या मनात होता की 60% कामगार हे भारतीय असतील, 40% इतर असतील. जगभरात कुठेही त्याची कंपनी असेल तर माझ्या देशातले 60% त्यात 100 पैकी असतील आणि 40% ज्या त्या देशातले असतील.
त्या माणसाला बघितलं ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या अंगावरचे कपडे चांगले आहेत, त्या मनाने खूप चांगले आहेत, म्हणजे त्याची कपडे आणि त्याचा राहणीमान बघितलं तर तुमच्या घरातल्या घड्यांपेक्षाही चांगला आहे, घडी त्याच्यापेक्षा चांगला आहे. तो म्हणतोय काय करू, काय काय आहे म्हणून ही कोट सूट बूट मी जर घातली तर मला कोंडल्यासारखं होते म्हणतोय. घाम आणि ती टाय बांधले की ह्यातनं जरा 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 वास यायला लागले की नाही, उलट्या झाल्यासारखं होते. तुम्ही बघा नेसून पाहिजे तर, या दिवसात लग्नाला बिग्नाला जाताना नेसतात लोक, तुम्हाला माहिती आहे. खाली सॉक्स असते, बूट असते, मग पॅन्ट असतो, वरती आतमध्ये एक बनियन, बनियनवर एक फुल शर्ट असते, फुल शर्टवर एक जॅकेट, नाही डायरेक्ट कोट नाही, एक जॅकेट असते आतमध्ये, आणि जॅकेटावर एक कोट असतो, आणि गळ्याला असा टाय बांधलेले असतात. म्हणजे असं बांधले की हवा हितनं इथे इथे इन्शर्ट केलेले आहे, एवढ्यातलं कुठे जाऊ शकत नाही ते. आणि ते इतकं दुर्गंधी सुटते तुम्हाला सांगतो. चुकून असं असं केलं की नाही ह्यातनं बाहेर येते, जीव गुदमरून जातं. लोकांना वाटते काय साहेब अरे हे टॉक 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 काय आले आता एवढ्या म्हणा. अरे त्याचा टॉक टॉक त्यालाच कळते ते आतमध्ये काय चाललेले आहे. आपल्या देशाची वेशभूष नाही आहे, आणि ह्या दिवसाला तरी ते बिलकुल फिट नाही आहे. ज्या देशात वर्षातला 11 महिने बर्फ पडतो, वर्षातला 11 महिने ज्या देशात बर्फ पडतो, त्या देशातल्या लोकांना गरमीसाठी घालायचे ते कपडे, आणि त्यांची बघून आमची मूर्ख हे सगळे त्यांच्यासारखे नेसायला लागले. आपला देश काय, उन्हाळा काय, आणि आम्ही काय घालायला पाहिजे काय नाही बाबा, ही सगळी त्यातली. आणि त्यानंतर आमच्या देशातली शाळा इतकी बहादूर निघाली, त्या शाळेतल्या मुलांना 5वी 6वी पासून पॅन्ट आणि कोट सुरू केले, आणि ते कपडे बघून खोळ्यांचा बाजार आहे सगळे आपले. माझंही पोर त्याच शाळेत जायला पाहिजे का, ते पॅन्ट शर्ट कोट बीट बघून. आत काय शिकते की नाही शिकते माहीत नाही, पण हे घालून गल्लीतनं गेलं पाहिजे, म्हणजे आपली गावात प्रतिष्ठा वाढेल. म्हणजे ह्याला साथीचा रोग म्हणायचं माहिती आहे पूर्वी, साथीचा रोग. आत्ता एज्युकेशनमध्ये एक साथीचा रोग वाढलाय. मग ते मुंबई असे ना, नाहीतर गाव असे ना, हे मस्तपैकी टॉपटिप कपडे करायचं, बूट घालायचं, आणि पाठीला एक शॅक अडकवायचा, हातात वॉटर बॅग द्यायचं, आणि पोरगा जाऊन गाडीत बसायला पाहिजे, गाडीत बसून शाळेत जायला पाहिजे, आणि दारातच येऊन उतरायला पाहिजे. शिकते की नाही काही माहीत नाही, आणि तेही 9वीपर्यंत 94-96% मार्क काढते, 10वीत नापास होते. का 9वीपर्यंत त्या शाळेच्याच हातात आहे. मी विचारलं ते शाळेवाल्यांना, अरे त्याला काही येत नाही काय नाही, 94% 96% मार्क का देत आहे. ते म्हणाले स्वामीजी शाळा चालायला नको का आमची. समजा आम्ही 35-36% दिले तर पुढच्या वर्षी आमच्या शाळेत कोण ॲडमिशन घेणार का. आणि ही सर्टिफिकेट घेऊन ह्याची आवय बाबा गल्लीभर आपल्या पोराला 96% पडले, 96%. काय 96% पडते त्याला, आणि घेऊन या माझ्याकडे, दाखवतो मी किती टक्के घेते ते. मी माझ्याकडे नको, तुम्हीच सांगा. मी परवा तुम्हाला खरं सांगतो, ह्यात पण आहेत काही पालक, सांगतो मी, 200 मुलांपेक्षा अधिक मुलांची मुलाखती मी घेतली, आपल्या गुरुकुलच्या ॲडमिशनसाठी आलेले. खूप चांगल्या चांगल्या CBSE स्कूलमधनं, ICSE स्कूलमधनं, आणि SSC बोर्डातनं, अशी अनेक ह्याच्यातनं मुलं आली होती. 200हून अधिक मुलं मुली त्यात होते. 3री 4थीला शिकणारी होते सगळी, बरोबर. त्या मुलांना मी एक 4 शब्द वाचायला देत होतो. वक्तृत्व नावाचा शब्द वाचायला एकही बाळाला नाही आला. वक्तृत्व नावाचा जो शब्द आहे तो शब्द वाचायला 4थीच्या बाळाला नाही आला. मग आम्ही काय शिकवतो, ही मस्त वर्षाला 20-50 हजार दिलेले शाळेतलीच मुलांची आले. मग ते म्हणायचं नाही 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 आमचा पोरगा इंग्लिश मिडियमला आहे, मराठीला नाही. स्वामी मराठीला नाही तर मग इंग्लिशचे 2 शब्द द्यायचा त्याला. एकही इंग्लिश शब्द त्या बाळाला वाचता येत नाही. जे इंग्लिश मिडियमला जाते त्या बाळाला इंग्लिशचे 2 शब्द वाचता येत नाही.
इंडिया वाचता येत नाही, महाराष्ट्र वाचता येत नाही, तर आपल्या जिल्ह्याची पटकन वाचतात, कारण त्यांच्या डोळ्यात बसलेले आहेत ते. म्हणजे मी म्हणतो ना, ही शिक्षणाचा एक रोग झालाय आम्हाला सगळ्यांना. फक्त वरवर पाहणं आणि तसंच माझंही बाळ व्हायला पाहिजे असं नाही करून चालणार. माझ्या बाळाची बुद्धिमत्ता किती आहे आणि कोणतं शिक्षण देणं योग्य ही आपण आईवडिलांनी मी 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 तुम्हाला सांगतो, एका युनिव्हर्सिटीत गेलो होतो, विश्वविद्यालयात. 500 मुलं होते. कुठली युनिव्हर्सिटी माहिती आहे? ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. 500 मुलं होते, छत्तीसगडमध्ये. आणि त्या विद्यार्थ्यांना विचारलं मी सभेत की यात ॲग्रिकल्चर म्हणजे शेती कॉलेजला आलेले आहेत ना, शेतीचे ॲग्रिकल्चर MSc करत होते सगळे. यात विचारले की शेतीवाडी असणारे किती जण आहे, हात वर करा. त्यातले 40% विद्यार्थ्यांनी हात नाही वर केले, 60% विद्यार्थ्यांनी हात वर केले की आमची शेतीवाडी आहे. अच्छा, त्या 40% लोकांना मी विचारलं, ज्यांनी हात वर नाही केले, ज्यांची शेतीवाडी काही नाही आहे. मी म्हटलं तुमची शेतीवाडी नाही आहे? ते म्हणाले नाही. मिरची कुठे लागतात माहिती आहे? नाही, इथे कॉलेजमध्ये आल्यानंतर बघितले आम्ही, म्हणाले आमच्या ग्राउंडवर, इथे फील्डवर आम्ही बघितले. ते वेलीला लागतात, झाडाला लागतात की जमिनीखाली लागतात हे सुद्धा माहीत नाही ते 40% मुलांना. मी म्हटलं तुमची शेतीवाडी नाही तर तुम्ही ॲग्रिकल्चरला का आलाय? ते म्हणाले का आलो म्हणजे आमची काही इच्छा नव्हती, पण आमच्या आईबाबांनी घातले म्हणाले, म्हणून आम्ही आलोय. मग आमच्या शिक्षणाची समस्या जड कुठे आहे, या दुखण्याचा किंवा या रोगाचा जड कुठे आहे हे लक्षात आलं की सगळ्या आईबाबांना आपली मुलं या कॉलेजला घालावं असं वाटते. मी त्यांना विचारलं, काही आईबाबांना, की या मुलांनी कधी गाईचं शेपूट बघितलेलं नाही, बैलाचं शिंग बघितलेले नाही, आणि शेत म्हणजे काय माहीत नाही, अवजार म्हणजे काय माहीत नाही, आणि पीक म्हणजे काय माहीत नाही, आणि कुठलं धान्य कुठून येते. त्यांना एवढंच माहिती आहे, दूध पिशवीत नाही येते, एवढं गॅरंटी माहिती आहे. बरोबर? ती म्हैशीची आहे का गाईची आहे, आणि दूध नेमकं काय कुठल्या भागातनं येते गाईचे हेही सुद्धा माहीत नाही बऱ्याच मुलांना. नेमकं ते तोंडानी देते का डोळ्यातनं देते, कशातनं देते हेही माहीत नाही त्यांना. पण ते आलेत, आता MSc पर्यंत आलेत. विचारलं का, तर आमच्या आईबाबांनी पाठवले. आईबाबांना विचारलं का, ते म्हणाले स्वामीजी असं आहे, आजकाल ही जी स्पर्धात्मक परीक्षा आहेत ना, त्या परीक्षा सोपं जाते ॲग्रिकल्चर डिग्री करून आले की, म्हणून आम्ही हात टाकलेले. आणि MSc करून डिग्री घेणाऱ्या मुलांमध्ये 2% मुलं सुद्धा शेतात नाही आहे. 600-700 ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत देशात. लाखोच्या संख्येने मुलं दरवर्षी MSc करून बाहेर येतात, आणि त्यातली 2% मुलं सुद्धा शेतात येत नाही. शेतात शिकतात सगळी शेतीशास्त्र, आणि सगळे कुठे आहेत? सगळे प्रशासनात आहेत. काही करायचं नाही आहे तिथे. म्हणून आई वडिलांना सांगणं गरजेचे आहे की मुलांना यातून काय साध्य होणार आहे, काय प्राप्त करणार आहे. आणि एवढ्या नोकऱ्या आहेत कुठे आता भारतात? देशात नोकऱ्या इतके नाही आहेत. आम्ही म्हणतो प्रत्येकाला नोकर बनवायचं. नोकरी किती आहेत? 3.5% सरकारी नोकरी आहेत. म्हणजे 100 कोटीला 3.5 कोटी फक्त सरकारी. एकूण 5.5 कोटी केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून सरकारी नोकरी 5-5.5 कोटी आहेत. त्याच्यापेक्षा एकही जादा अधिक नाही आहे. आपण कितीही आंदोलन करा, काही करा, तिथे जागाच नाही तर घेणार कुठे? एक.
आणि खाजगी नोकरी किती आहेत? म्हणजे हे कंपन्या आहेत, खाजगी कंपन्या आहेत, लिमिटेड कंपन्या आहेत आणि सार्वजनिक महामंडळ आहेत, ह्या सगळ्या मिळून 3.7%, म्हणजे 100चे मागे 3.7 लोकांना. सरकारी नोकरी 100 पैकी 3.5 लोकांना मिळेल आणि खासगी नोकरी 3.7% लोकांना, 1.2% ज्यादा आहे. आणि शेतीमध्ये 42% लोक आहेत. शेती आणि शेती संबंधित जे उद्योग व्यवसाय आहेत त्यात 42% लोक काम करत आहेत. सगळ्यात मोठा उद्योग कुठला आहे मग देशात? शेती. आणि शेतकरी काय म्हणतो? ह्यात काय राम नाही म्हणतो. का? ते पॅन्ट कोट बूट जे बघते त्याला वाटते ते भारी आहे. त्याला विचारा, आता उन्हाळ्या लग्नाला गेलात की नाही, घालून आलेला असेल तर हळूच जावा बाजूला, काका कसं वाटते, दादा कसं वाटते तुला हे पॅन्ट कोट बूट? तो म्हणतोय लोकांना बरं वाटते बाबा, मला काय वाटते ते मलाच माहिती आहे. पण दिसायला सगळ्यांना बरं वाटते, असायला मात्र बेकार आहे ते. म्हणून आपण विचार करायला पाहिजे की आपल्या मुलांचा मुलींचा काय करायचं, काय शिकवायचं, जे केल्याने आपली बाळ पायावर उभं राहील, स्वतःच्या पायावर उभं राहील अशी शिक्षण देणं गरजेचे आहे. आणि कोणीही सांगायलाही तयार नाही, ऐकायलाही तयार नाही. प्रत्येक जण म्हणतो माझ्या पोराला सरकारी नोकरीच लागला पाहिजे. मी म्हणतो 3.5% आहेत, लागणार कुठून? पहिलं तरी सोडायला मागत नाही. मी बघतो आता हल्ली 5-7 वर्ष झाली केंद्र आणि राज्य सरकारच्या फार वरिष्ठ पातळीवर मी बघत असतो, एक प्रिन्सिपाल तो रिटायर होतो ना, किंवा एक व्हाईस चान्सलर रिटायर होतो ना, होण्यापूर्वीच तो दुसरा बघत असतो. सरकारमध्ये कायदा काय माहिती आहे का? 60 वर्षाला रिटायर करतात. 59 वर्ष झालेत आणि दुसऱ्या युनिव्हर्सिटीला जर व्हाईस चान्सलर झाला तर एका वर्षात 60ला रिटायर असा नाही होत, त्याला 5 वर्षाची अधिक हे मिळते त्याला, म्हणजे 65 वर्षापर्यंत, आणि 65चा असेल तर 70 वर्षापर्यंत. आणि सगळी अशा ह्याला लागलेले असतात, मागे पुढे माझ्या मागे एवढी लागलेले असतात. तुम्हाला सांगतो, स्वामीजी आम्हाला जरासा त्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर करता येतं का बघा, ह्या युनिव्हर्सिटीला जरा सांगा. मी म्हणतो माझ्या मठात मला कोण कामाला माणसं मिळे ना, आणि ह्यांना व्हाईस चान्सलर करायचं. अरे काय ते आहे ते सोडेनात, आणि नवीन लोक सगळी उंबरट्यावर उभी आहेत आणि आम्हाला सरकारात सामील करून घे. काय सरकार सामील करणार? कोणाचाही सरकार आला भविष्यात तर ह्याच्यापेक्षा अधिक नोकऱ्या वाढणार नाही. नोकऱ्या वाढल्या तर रोजगारच वाढायला पाहिजे, खुर्चीवरच्या नोकऱ्या काही वाढणार नाही. म्हणून आपल्या डोक्यात एक फिट्ट पाहिजे की आपल्या मुला मुलींना स्वावलंबी बनतील, स्वतःच्या उद्योग करतील, अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना द्यावं, जे शिकून आपली मुलं स्वतःच्या उद्योग व्यवसाय करतील. नाही हो, बघितले आम्ही, ते काय यशस्वी होत नाही. मग आता जे यशस्वी झाले ते काय वरून पडलेले होते? नाही, आमच्यातलीच आहेत. मी बघितले ना असं कितीतरी मुलांना. एक मुलगा एक छोटीशी धंदा सुरू केला तर 5-10 वर्षामध्ये 2-2, 3-3 हजार लोकांना नोकरी देतो. परवा मी बेंगलोरला गेलो होतो. एक मुलगा MSc झालेला, तो अमेरिकेत गेला आधी, आणि काय वाटलं कोणास ठाऊक 1-2 वर्षातच परत आला. येऊन म्हणाला नाही मी माझ्या देशासाठी काम करायचं. त्यांनी असं सुरू केला की एक छोटासा लॅबोरेटरी उभा करायचा, बायोटेक लॅब उभा केला. त्याला सुरुवातीला पैसे नव्हते म्हणून आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपालना भेटला, सर मला रात्री तुमचं लॅब खाली असते ते वापरायला द्या, मला जे पैसे मिळतील त्यातले एवढी टक्के पैसे मी कॉलेजला देतो. कॉलेजलाही बरं वाटलं, कारण रात्री आपली लॅब पडूनच असते, कर म्हणाले त्याला. तो मुलगा करता करता आता तुम्हाला सांगू, त्याच्याकडे आता जवळजवळ 1,500 लोक काम करतात.
बेंगलोरसारख्या सिटीमध्ये त्याने 15 एकर जमीन विकत घेतला, फॅक्टरी लावला आणि जवळजवळ 23 राज्यामध्ये त्याची खत, आता जैविक खत 23 राज्यामध्ये विकलं जातं. एक मुलगा मनात आणला तर काय, असं काय मोठं नाही आहे, अत्यंत गरीब शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्याकडे पैसेही होते, अशातला भाग नव्हते, पण केलं. मनात आणलं तर करता येतं. मी का सांगत होतो हे एवढ्यासाठीच की आपण आईबाबाने ठरवायचं असतो आमच्या बाळाचं काय करायचं, ठरवलं तर करू शकतो. आणि ती कशासाठी सांगत होतो मी, शिक्षणाचं सांगत होतो. शिक्षणाचा जो रोग झालेला आहे लोकांना, आणि ह्या रोगातनं बाहेर येणं गरजेचे आहे. प्रत्येक आईबाबाला दुसऱ्यांची हॅट बूट बघून त्यातच घालावं असं जे वाटते, अजिबात योग्य नाही आहे. आपल्या बाळाची कुवत बघायचा. मी बऱ्याच लोकांना बघितले, इंग्लिश मीडियम स्कूलला घातलेले आहेत लोक, यातल्या 70% लोकांच्या मुलांना ना इंग्लिश येत ना मराठी येत. का? घरात इंग्लिश बोलणारी कोण नाही आणि विचारणारी कोण नाही. आणि तू शाळेत जातोस, काय शिकून आलायस म्हणायला ह्यांना काही येतच नाही. आणि शाळेत गेले तर त्या बाळाला काही येत नाही. आणि इंग्लिशला टाकल्यामुळे मराठी येत नाही. मराठीत आहे मुलगा, बोलते मराठी, पण लिहिता वाचता येत नाही. 70-80% मुलं ही असेच वाया चाललेले आहेत, वाया चाललेले. ह्यांना कोणतरी सांगणारे पाहिजे, बाबा तुमच्या मुलांची बघा जरासा पाठीमागे वळून, त्या बाळाला काय येते की नाही येते. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर एवढं म्हटले, बाळ जरासा स्वामीजींसमोर येतं, आणि ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार आमच्या लक्षात येते यांचे आई बाबा काय कौतीचे आहेत. ही ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार झाली की खुश, बाकीचे काही येत नाही त्याला, ते एकच येते ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. योग्य नाही. आमच्या मुलांना आमचे काहीतरी यायला पाहिजे, ते शिकवायला पाहिजे. खूप लोक आम्ही हेच करतो. सगळ्यात मी तुम्हाला सांगू, आमची सभ्यता, आम्ही ज्या घरात जन्माला आलो या घराण्याची सभ्यता काय आहे, शिष्टाचार काय आहे, आम्ही ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माची शिष्टाचार काय आहे, हे कधी एकदा तरी आमच्या मुलांना. मी आत्ताच मगाशी बघत होतो, एक मुलगी परवा वास्तविक घटना सांगतो, माझ्या कानावर आले, ते तक्रार घेऊन आले होते त्यांचे आई बाबा. मुलगी मुसलमान युवकाशी लग्न केल्यानंतर वडिलांनी, ती गेली सुद्धा नांदायला, वडिलांनी अंथरुणच टाकल्यावर वडिलांचा मित्र एक त्या मुलीकडे गेला, तुझ्या बाबाने आता अंथरुण टाकली, तो काय जगेल असं वाटत नाही. ते म्हणाली काय, गेले तर जातील म्हणाले. मुलगी म्हणाली एवढं कठोर का झालेस. ती म्हणाली ज्या घरात मी जन्माला आले त्या घरात मी सांगितलेले की मी गेले 2-3 वर्षापासून त्या पोराबरोबर मी प्रेम करत होते, ही त्यांना सांगितलेले, आणि मी 2-3 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर राहतो, त्यांच्या घरी जाते येते, ही सगळी सांगितलं. मग आईवडिलांनी तुला हे जे मोबा दिली, कॉलेजला घातली, काय पाप केले का याने विचारलं. पाप करण्याचा प्रश्न आहे म्हणाले. मी ज्या घरात जन्माला आले मला एकदाही माझा धर्म काय मला सांगितला नाही, माझ्या धर्माची कुठलेही शिष्टाचार मला शिकवली नाही, माझा कुठल्याही धर्मातल्या देवासंबंधात मला एक अक्षराने सुद्धा माझ्या आईवडिलांनी माहिती दिलेली नाही. माझ्या धर्माच्या ग्रंथ जे आहेत, धर्मग्रंथ जे भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, एकदाही आमच्या घरात आई वडील म्हणून त्याच्यावर चर्चा करताना, ते वाचताना, त्याच्यावर चर्चा करताना मी कधीच नाही पाहिलं. त्यामुळे मला त्या ग्रंथाचं काहीच माहीत नाही. आणि आमच्या धर्माची कपडे काय आहेत आणि काय नेसायला पाहिजे, काय नाही नेसायला पाहिजे, एकदाही मला माझ्या आई वडिलांनी सांगितलं नाही. माझ्या धर्मातली जेवढी सण होती, ही सण का करावं, कसं करावं,
या सणांच्या पाठीमागील उद्देश काय आहे हे एकदाही, एवढ्या मी 25 वर्षाची पोरगी झाले तर माझ्या आईबाबांनी मला एकदाही नाही सांगितलं. आणि माझ्या धर्मातली जन्म संस्कारापासून एकही संस्कारासंबंधात मला माझ्या आईवडिलांनी माहिती नाही दिली. कोणता संस्कार का करावं आणि ते करणं किती गरजेचे, आणि एकदाही मला नाही सांगितलं. माझ्या आईबाबांनी इतके हायपाय होते, कुठल्याही तीर्थक्षेत्राला एकदाही मला नेली नाही आणि तीर्थक्षेत्रावर का जावं हे नाही सांगितलं. माझ्या आई वडिलांनी मला एकदाही कुठल्याही प्रवचन कीर्तनाला कुठे घेऊन गेले नाही. गेले असते तर कमीत कमी मला तिथे तरी 2 शब्द ऐकता आला असता. माझ्या आई वडिलांनी एकदाही कुठलंही स्तोत्र म्हणताना मी घरात नाही बघितलं. जर ते म्हणत असतील तर ते मला त्यांच्याबरोबर म्हणता आला असता. पण मी यांच्या घरात आलो, गेले 1.5 वर्षात मला पुरा कुराण शिकवले यांनी, रीतिरिवाज शिकवले यांनी. मी बाहेरून आलेली एवढी मोठी मुलगी, मला हे सगळे शिकवले. मी ज्या घरात जन्माला आले तिथे माझे आई बाबा मला काही शिकवलं नाही. आत्ता सांगा, मी इथे बरं आहे का तिथे बरं राहणार? जसा आला गेला होता तो तसाच परत आला. सगळ्यांना हे विचार करण्यासारखं आहे. मी चेष्टा म्हणून नाही सांगितलं हे, आणि त्यांनी फार चांगले असं नाही, त्यांची चांगुलपणा मी सांगतो नंतर काय काय करतात ते. ही पोरगी गेली, आता एवढी मोठी मोठी बोलते की नाही, 1 वर्षाने त्याला सगळे कळेल. तिथे 1 वर्षाने केवळ ते चिल्ड्रन फॅक्टरी बनेल, दुसरा काही नाही आहे. 11 महिने झाले की एक बाळ काढा, 11व्या महिन्यात पुन्हा गरोदर होणार, पुन्हा 11 महिन्यात अशी एक 7-8 मुलं झाले की तिला असा रस्त्यावर सोडून देतील आणि दुसरी करतील, कारण 4-5 करायची परमिशन आहे. आणि तेव्हा हिला कळेल माझे आई बाबा काय होते ते. पण मला हेही सांगायचं आहे, आम्ही हिंदू म्हणून घेणारी आम्ही कुठली शिक्षण घेतली आणि आमच्या मुलांना कुठली संस्कार दिली? काय सांगितले एक दिवशी? ही कपडे घालावं, ही घालू नये, देवाला जाताना काय नेसावं, बाजारात जाताना काय घालावं, पै पाहुण्यांच्या अशुभ समारंभाला जाता. आता अशुभ म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितले की माणसं अंतिम विधीला सुद्धा इनशर्ट करून जातात. शिष्टाचार आहे, सभ्य नाही ना. अरे ज्या दुःखाचा समारंभ आहे, दुःखाच्या समारंभाला कसं कुठल्या कपडे घालून जावं? आणि आपण तरी राहिलो बाजूला, ज्याच्या घरात मेलेले तीच काढत नाही इनशर्ट. का? त्याला कधी ते संस्कारच नाही झाले, तो काय करणार? मग रंगीबेरंगी कपडे नेसावं की सफेद कपडे नेसावं हे काय सांगायला पाहिजे? कळायला पाहिजे. ती सुद्धा कळत नाही. का? आम्हाला कोण सांगत नाही. खेडोपाड्यात बरं असते, अख्ख्या गावची सगळी गळ्यात टावेल अडकून एका दिशेने चालले असतील तर कोणी कोणाला विचारायची गरज नाही, अंतिम विधीला चाललेत हे लक्षात येते. हे पुढच्या पिढीला कोण ट्रान्सफर करायचं? पुढच्या पिढीला पास कोण करणार आहे? कोणी नाही करत, कोणी करत. आमची झाली गत अशी. मग आम्हाला कधी होते, अजून त्यांच्या घरात आहे, त्यांच्या घरात आहे, आमच्या अजून पायात सरकलेले नाही किंवा पायात आग लागलेले नाही, आम्ही दूर आहोत असं आपण बरीच मंडळी समजतो. असं नाही आहे. हे आम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. आम्ही आमच्या धर्माचा काही ऐकायला पाहिजे की नाही ऐकायला पाहिजे? आमच्या धर्माचे काहीतरी म्हणायला पाहिजे की नाही म्हणायला पाहिजे? आम्ही म्हणून घेतो का? आम्ही दुसऱ्यांना टीका करतो, ते 5-5 वेळ करतात म्हणून. आम्ही किती वेळ करतो बाबा? 1 वेळ तरी? 1 वेळ तरी करतो का? नाही आहे. हे ते असं करतात, ते तसे करतात. होय ते तसे करतात, ठीक आहे. आपण किती वेळ करतो? आम्ही त्यातनं काहीतरी शिकायला पाहिजे. आम्ही काही न करत असल्या कारणाने आमच्यात स्वैराचार जन्माला आला आणि स्वैराचारातनं मनभेद, मतभेदापर्यंत ठीक असते, पण मनभेद झाले. मनभेदातनं कशी वाढतात तुम्हाला सांगतो. मी मगाशीच कुठेतरी वाचत होतो की भेद अशी वाढतात,
काही माहीत नसते आपल्याला. मी मागे कोणाला तरी बोललो कुठेतरी की एक गुरु शिष्य दोघेही जाऊन आपल्या एका भक्ताच्या किराणा दुकानात बसले. शिष्य म्हटलं महाराज चालला तर 2 मिनिटं पाय लावून जावा म्हणाला. पाय लावून जावा म्हटल्याबरोबर गेले दोघे. बसले, गुरुजी बसले गल्ल्यावर, कारण तिथेच बसवलं ते शिष्याने. आणि शिष्य होता ना तो बाहेर बसला. थंडीचे दिवस खोबरेल तेलाचा डब्बा होता, असा असा तो घट्ट झालेला होता, असा असा लिहायला सुरुवात केला त्याच्यावर. मजा आहे. शिष्य होता तो, तरुण होता. असा असा. आणि गुरुजी म्हणाले अरे काय करतोयस ते, काय करतोस ते. म्हटलं असं केला भिंतीला. भिंतीला म्हणजे जिथे बसला होता त्या याला लाकडी चौकटीला पुसला. गुरुजी म्हटले काय अक्कल विकल आहे का तुला, तिथे कशाला पुसलास ते. मग कुठे पुसू म्हणाला. अरे तू पुसलास तिथे, त्याचा परिणाम काय होणार आहे माहिती आहे का तुला. काय होणार आहे म्हणाला, सगळी रोज तिथेच पुसलेले आहेत. बघ काय होणार, थोड्या वेळाने कळेल तुला. काय होणार म्हणजे, असं तेल पुसला आणि 5-10 मिनिटात त्याच्यावर किडे येऊन बसायला लागले. किडे आल्याबरोबर किड्यांच्या पाठीमागे उंदीर. हा, आणि ते उंदीर दिसल्याबरोबरच मांजर कुठून आला कोणास ठाऊक. उंदीराचा वास लागला तर मांजराचा येत होता. आणि येत असताना त्या मांजराला आडवा एक कुत्रा आला त्या मांजराला धरायला. आणि कुत्र्याकडून चुकवण्यासाठी जे उडी टाकली मांजराने, खोबरेल तेलाचा राहिला येशेल तेलाचा डब्बा कलंडला. झालं 10-15 लिटरचा डब्बा पलटी झाले. तेल सांडल्याबरोबर दुकानदार आपल्या घरात गुरु आपले आलेत हे विसरला आणि ज्याचा कुत्रा होता त्याच्याकडे गेला. म्हणाला तुझ्या कुत्र्याने काय केले, चल दाखवतो तुला म्हणाला. असं धरूनच गडपट धरून आणला त्याला. आणि तुझ्या कुत्र्याने हे केलेले. तो म्हणाला माझा कुत्रा काय केला. तुझ्या कुत्र्याने त्या पलीकडच्या मांजराला धरायला गेलं, मांजराने उडी टाकली. म्हणाला मी काय करू त्याला. नाही तुझ्या कुत्र्यामुळे नुकसान झालं आहे. हे बघ तो कुत्राच आहे, मी त्याला काय सांगितलं होतं थोडं. आणि दोघांची भाचाबाची सुरू झाली. भाचाबाची सुरू झाल्यावर एकमेकांची गळपट धरली, लाखोली व्हायला सुरुवात झाली. ए तुला काय बोलायचंय ते मला बोल, आमच्या घरच्यांना माझ्या आईबाबाला बोलायचं नाही, असं म्हणेपर्यंत त्याची बायको आली. बायको आली, माझ्या दाऱ्या नवऱ्याचा गळपट धरणारा कोण लागून गेलायस. ती आली, ती त्याचे गळपट धरले. झटापटीमध्ये बाई पडली. बाई पडल्याबरोबर तिचा नवऱ्याला असा राग आला, ह्याला खाली गाठला आणि तोडवला. पुन्हा आमचं नाव काढलास तर याद राख म्हटला, तुझ्या दुकानात पेटून टाकेन म्हणाला. गेले. आणि एवढ्यावर थांबेल का ते. हा एकटाच होता, जाऊन भावकी गोळा करून आणला आपलं. अरे आमच्या घराण्यातल्या एका माणसाचा असा बेइज्जती होत असताना आपण गप्प बसायचं का. चला म्हणाले सगळे. यांनी यांची भावकी आणली, त्यांनी त्यांची भावकी आणली. दोन्ही भावकींमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाला. पोलीस आले, कोणतरी शेजाऱ्यांनी फोन केले, पोलीस आले. आणि ह्यातले एक 25 त्यातले 25 गाडीत टाकले आणि घेऊन गेले. आणि हे एक 8 दिवस ती एक 8 दिवस आतमध्ये राहिले. जामीन द्यायला कोण नातेवाईक शिल्लक नाही. हेही 25 आतच आहे, तेही 25 आतच. जामीन द्यायला तरी कोणतरी पाहिजे, सोडून आणायला प्रमुख सगळे आतच होते. आता जामीन द्यायलाही कोण नाही. झाले सगळे. गुरुजी होते ना, शिष्याला म्हणाले त्याला काय होते म्हटलास, काय झालं बघितलंस, कळलं का. त्याला काय होते म्हणतो ना आपण, एवढं पुढचं असतंय, त्याच्या निघते ते तेवढे, एवढं लांब लचक होते. म्हणून कुठल्याही कृती करण्यापूर्वी
थोडंसं विचार करावं, काही करण्यापूर्वी विचार करावा. का सांगत होतो हे? कशासाठी सांगत होतो? संस्कृती, आपला घराणा, घरचे संस्कार, धर्माची संस्कार, परिवाराची. बघा, प्रत्येक घराण्याला त्या घराण्याची जी कारागिरी असते ना, त्याची संस्कार असतात. घराण्याची कामाचा संस्कार असतो. घराण्याचे काही स्वतःचे रीतिरिवाज असतात, धर्माचे रीतिरिवाज असतात. हे सगळे आपण आपल्या लोकांना शिकवणं, देणं गरजेचे आहे. आपण पाहता ना की फार कमी माणसं या सर्व शिक्षण देऊ शकतात. पश्चात्तापाने दग्ध होणारी कितीतरी आहेत. पण हे पहा, असं होत असतं. पण आपल्याला वाटते की आपलं जीवन आनंदी व्हावं, आपल्याला सुख समाधान मिळावं. सुख समाधान मिळवायचं असेल तर संस्काराशिवाय मिळणार का? सुख समाधान मनाला चांगल्या सवयी लावल्याशिवाय मिळणार आहे का? मनाला योग्य प्रशिक्षण दिल्याशिवाय मिळणार आहे का? नाही आहे. अन्यथा मन आपल्याला घेऊन काय वाटेल ते नाचेल, वाटेल ते करेल आणि पश्चाताप करायलाही भाग पडेल आपल्याला. यासाठी आपल्याला संस्कारांची गरज आहे. उत्तम गुणसंपादन करण्याची गरज आहे मनाला. मग मन ठरवू शकते ही योग्य आणि ही अयोग्य. एवढी क्षमता आपल्या मनात नुसतं ठरवणे नाही, ठरवल्यानंतर योग्य दिशेनेच मी जाईन. मला थोडा कष्ट झाले तरी हरकत नाही बाबा, मला समाधान पाहिजे आणि पुन्हा जाऊन त्या जात्यात अडकायला नको. एवढी धारिष्ट आपल्याकडे यायला पाहिजे. तर याच्यासाठी साधना आवश्यक आहेत, पारमार्थिक साधना आवश्यक आहेत. साधना नाही तर काही नाही. भजन केली पाहिजे, आरती केली पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे. मनाची जडता कमी करायचं आहे तर ध्यानधारणा केली पाहिजे. शरीराची जडता कमी करायचं आहे तर थोडासा व्यायाम आणि योगाभ्यास केली पाहिजे. तरच आपण जीवनात सुखी, समाधानी, आनंदी होऊ शकतो. म्हणून मला वाटतं की मी रोजच म्हणत असतो की स्वामीजी महाराजांच्या सानिध्यात गेले 60-60 वर्षापासून, 60-70 वर्षापासून असणारी काही वयस्कर मंडळी इथे आहेत आणि त्यांच्या घरातली 3री-4थी पिढी आज या संप्रदायात आहेत. का? आम्ही चाललो या मार्गाने, आमची मुलं बाळही जाऊ द्या असं आणणारी आहे त्यात. म्हणून तरी आपण की इथे कुठल्या गंडे देत नाही, दोरे देत नाही आणि काही देत नाही, अंगारा देत नाही, धुपारा देत नाही, तरीसुद्धा आपण येतो. अन्यथा तुला हे बरं करतो, ते बरं करतो, असे काय संप्रदाय कमी आहेत का आपल्या देशात? हे सोडवतो, ते सोडवतो, हे सोडवणारे काही कमी आहेत का? काही सुटत नाही, त्यालाही माहिती आहे. पण पात्र वटवायला बिघडले कुठे? धंदा उघडायला हरकत काय? आपल्या देशात आमच्यात जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कुठलाही धंदा चालतो. सामान्य माणसांकडे जो अज्ञान शिल्लक आहे ना, तो अज्ञान जिवंत असेपर्यंत त्यांना कसंही गंडवता येतं आणि ती धंदे उघडणारी भरपूर दुकाने या देशात आहेत आणि तेही देवा धर्माच्या नावाने चालणारी दुकानं आहेत. देवा धर्माच्या नावाने चालणारी दुकाने आहेत आणि ती खरा धर्म नाही आणि खरे देव नाही आहे आणि ते दुकानं फार दिवस चालणार नाही. चालतील 5-25 वर्ष चालतील, नंतर दोघेही कंटाळतील किंवा कधी कधी तरी बिंग फुटते. किती पापाची घडी भरायला वेळ लागते, भरले की सगळे उलटते आणि परमार्थ किंवा अध्यात्म किंवा धार्मिक क्षेत्र दुसऱ्यांना सन्मार्ग आणि सदाचार दाखवण्याचं असावं, दुसऱ्यांना वाममार्गाला लावणारी
नसावी. दुसऱ्यांना कुरीती कुप्रथांमागे जाण्यास भाग पाडणारा नसावं. माणसानं शहाणे करायचं. शहाणं करणं सोडून माणसानं अंधकारात लोटणं हे धर्म नव्हे. तरी आमच्या देशात त्याही धर्मगुरू आहेत काही धर्माच्या नावाखाली असे करणार. आणि ते ऐकलं आणि ते पाहिलं की मनाला थोडंसं खूप वेदना होतात की काय आता समाजात काय काय करतात माणसं पैशासाठी, काय काय करतात. आणि सामान्य माणसं जाऊन आपले मुंडकं देतात ही त्याच्यापेक्षाही वाईट वाटतं. का? रंजले गांजलेल्या माणसांना कशाचं, मरणाऱ्या माणसाला कशाचा तरी आधार म्हणतात ना, ते ऐकून तिथे गेलेले असतात. आणखीन ते नागडे होतात तिथे गेल्यानंतर. आणखीन सोललं जातं त्यांना, सोललं जातं. आणि हे धर्म नव्हे. खऱ्या धर्माचा, खरी साधना जी मनाला शांती समाधान तात्पुरतिक नव्हे शाश्वत समाधान देणारी ज्ञान आणि ज्ञानाकरता भूमिका तयार करणारी सगळी साधन ही आपल्याला आपल्या गुरुदेवाने दिली. म्हणून आपण एवढी वर्ष या मार्गात चालत आलो. आपण भाग्यवान आहोत. याच मार्गाने चालण्याची आमच्या मागील पिढीला सुद्धा घेऊन जाण्याची. अन्यथा आपण जर दुर्लक्षित करत असाल तर वृद्धाप्यकाळी पश्चाताप करण्याची वेळ येईल. आपल्या पिढीला लहान असतानाच योग्य तो संस्कार देण्यात आम्ही कमी पडलो तर आपल्याला कोणी क्षमा करणार नाही. मगाशी मी सांगितले ना, ती पोरगी म्हटले ना, त्याला आपण पात्र ठरणार. ती आपला मूर्खपणा झाकण्यासाठी आईवडिलांवर दोष देती ही जितकं खरं आहे त्यातलं काही भाग आपलंही चुकते. आपण कमी पडलो हेही मान्य करावं लागेल. म्हणून आपण भाग्यवान आहोत की या रस्त्याने चाललेलो आहोत. तर आपण एवढीच प्रार्थना करायचं की आम्ही, आमची परिवार, आमची पिढी सुख समाधानाची धर्माची मार्ग सोडू नये. एवढा दटून, एवढा खंबीरपणे या मार्गाने चालण्याची शक्ती सामर्थ्य सद्गुरू भगवंत सर्वांना देव. हे गुरुचरणी प्रार्थना. राजा